Hello everyone, let's start today's portion. Now here arithmetic progression, that is third progression. आता मी तुमच्या क्लासमध्ये आपल्या शाळेमध्ये वर्गामध्ये मी अरिथमॅटिक प्रोग्रेशन म्हणजे काय असतं आणि त्याची आउटलाईन सांगितली होती. तरीसुद्धा मी इथे मी जेवढा पोर्शन लिहून देते आहे ते सर्व तुम्हाला नोटबुकमध्ये उतरवायचं आहे. थर्ड चॅप्टर अरिथमॅटिक प्रोग्रेशन. अरिथमॅटिक प्रोग्रेशन समजायच्या आधी आपल्याला सिक्वेन्स म्हणजे काय ते माहीत असणं आवश्यक आहे. Now here 1 2 3 4 dash dash dash, that means infinite numbers we can write here. खूप सारे नंबर आपण इथे लिहू शकतो. आता बघा हे लिहिल्यानंतर मी जर म्हटलं 4 नंतर काय येईल तर तुम्ही पटकन सांगता की 5 येईल आहे, 5 नंतर काय येईल तर 6 येईल आहे, अशा पद्धतीने सांगता. म्हणजे तुम्हाला समोरचा नंबर सांगता येतो, कारण तुम्हाला इथे जे नंबर्स दिलेले आहे 1 आणि 2 मध्ये कितीचा फरक आहे? 1 चा फरक आहे. 1 चा फरक आहे म्हणजे समोरचा नंबर 1 मिळवून पुन्हा आलेला आहे. त्यानंतर त्याच्या समोरचा नंबर या नंबरमध्ये पुन्हा 2 मध्ये 1 मिळवला तर 3 मिळतो, 3 मध्ये 1 मिळाला तर 4 येतं. मग साहजिकच समोरचा नंबर 4 मध्ये 1 मिळाला तर 5 येईल, 5 मध्ये 1 मिळाला तर 6 येईल. असं रिलेशन तुम्ही तिथे सांगू शकता. म्हणजे अशा पद्धतीने याला काय म्हणतात? सिक्वेन्स. कोणता तरी एक फिक्स पॅटर्न आहे. समजा मी असं लिहिलं 2 4 8 16. आता याच्यामध्येही फिक्स पॅटर्न आहे. बेदुने 4. वरचे नंबर कसे आले? मिळवून, एक एक मिळवून आले. खालचे नंबर बघा मिळवून येतात का? 2 मध्ये 2 मिळवले तर 4 येतात. मग 4 मध्ये 2 मिळवले तर 6 यायला पाहिजे. इथे 8 आले आहे. म्हणजे इथे मिळवून ॲडिशन करून कोणता तरी एखादा फिक्स नंबर ॲड करून इथे हा समोरचा नंबर आलेला नाही आहे. मग काय करून आलेला आहे? तर मल्टिप्लाय करून आलेला. 2 × 2 4, 4 × 2 8, 8 × 2 16. मग समोरचा नंबर जर विचारला तर 16 × 2 32 तुम्ही सांगाल, 32. समोरचा नंबर विचारला तर 32 × 2 64 सांगाल. तर अशा पद्धतीने यांच्यामध्ये कोणतं रिलेशन आहे? मल्टिप्लिकेशनचं रिलेशन. एका फिक्स नंबरनी मल्टिप्लाय केलेलं आहे. म्हणजे इथे सुद्धा एक तुम्ही समोरचा नंबर कोणता येईल आहे हे इथला 2 कॉन्झिक्युटिव्ह लागून असणाऱ्या नंबरमध्ये काय रिलेशन आहे त्यानुसार तुम्ही समोरचा टर्म सांगू शकता. तर अशा पद्धतीने जे टर्म्स अरेंज केलेले असतात त्याला म्हणतात सिक्वेन्स. समजा मी एखादा नंबर असा लिहिला 2 4 10 12 13 20 आणि तुम्हाला जर म्हटलं हे सिक्वेन्स, हे नंबर सर्व नंबर सिक्वेन्समध्ये आहे की नाही हे सांगा. तर इथे तुमच्या लक्षात येईल 2 + 2 4 होतात, पण 4 + 2 पुन्हा 6 नाही होत, इथे 10 आलेला आहे. म्हणजे इथे पॅटर्न नाही आहे. इथे एखादा फिक्स पॅटर्न नाही 2 कॉन्झिक्युटिव्ह नंबरमध्ये. आणि म्हणून तुम्हाला समोरचे 2 टर्म सांगा म्हटलं, 20च्या नंतर कोणत्या 2 संख्या येतील हे जर तुम्हाला मी सांगा म्हटलं तर तिथे तुम्हाला सांगता येणार नाही. म्हणजे हा सिक्वेन्स नाही आहे. मग आता जे नंबर सिक्वेन्समध्ये आहे त्यांचा विचार करू. इथे बघा समोरचा नंबर हा ॲड करून आलेला आहे. ॲड करून जर समोरचा नंबर येत असेल, त्यांच्यामध्ये दोघांमध्ये एक पर्टिक्युलर नंबर ॲड करून जर समोरचा नंबर येत असेल तर त्याला म्हणतात AP. आणि समोरचा नंबर हा मल्टिप्लाय करून येत असेल तर त्याला म्हणतात GP. AP मीन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन, GP मीन्स जॉमेट्रिक प्रोग्रेशन. तर तुम्हाला या चॅप्टरमध्ये फक्त अरिथमॅटिक प्रोग्रेशन करायचं आहे, जॉमेट्रिक प्रोग्रेशन घ्यायचं नाही आहे. मग आता समजा इथे म्हटलं की धिस इज अन AP, 1 2 3 4 डॉट डॉट डॉट, दिस इज अन AP. और 2 4 6 8 डॉट डॉट डॉट, दिस इज अन AP. दॅट मीन्स देअर इज अ फिक्स पॅटर्न. समोरचा नंबर बघा इथे 2 मिक्स करून आलेला आहे, म्हणून हा सुद्धा काय झाला? AP. इफ आय राईट हिअर 5 5 5 डॉट डॉट डॉट, म्हणजे 5 मध्ये 0 मिळवला तर 5 येतो, 5 मध्ये पुन्हा 0 मिळवला तर 5 येतो. म्हणजे इथे सुद्धा समोरचे 2 नंबर सांगा म्हटलं तर 5 आणि पुन्हा 5. म्हणजे हा सुद्धा काय आहे? AP आहे. समोरचे नंबर हे कोणता तरी पर्टिक्युलर नंबर मिळवून केलेला आहे. आणि म्हणून इथे अरिथमॅटिक प्रोग्रेशनची डेफिनेशन काय होते? द सिक्वेन्स इन विच नेक्स्ट टर्म इज ऑब्टेन्ड बाय, ऑब्टेन्डच्या नंतर इथेच थोडा स्पेस द्यायचा, बाय ॲडिंग अ पर्टिक्युलर टर्म टू द प्रिव्हियस टर्म. एक प्रिव्हियस म्हणजे आधीच्या संख्येमध्ये कोणती तरी एखादी विशिष्ट संख्या ॲड करून जो सिक्वेन्स येतो त्याला काय म्हणतात? अरिथमॅटिक प्रोग्रेशन. आणि इथे मी सर्व एक्झाम्पल्स दिलेले आहे. आता बघा याच्यामध्ये जेव्हा मी म्हणते की 2 4 6, पहिल्यांदा हे मिटवू द्या मला. जेव्हा मी म्हणते की 2 4 6 8 10, this is an AP, then this one is first term, that is first term is denoted by T1.
मग ही कोणती टर्म होईल, सेकंड आहे, मग ती कशी होईल, सेकंड टर्म इज डिनोटेड बाय T2. ही काय होईल आहे T3. ही काय होईल आहे T4. आणि ही पाचवी टर्म, फिफ्थ टर्म, दॅट इज T5. याच्या समोरच्या टर्म दिलेल्या नाही आहे. मग लास्ट टर्म कोणती आहे हे जर मला विचारायचं असेल तर मला माहीत नाही आहे, कोणतीतरी NV टर्म असेल. मग nth टर्म जर मला म्हणायचं असेल तर TN. किंवा समजा मी इथे आता इथे डॉट डॉट आहे, शेवटची टर्म कोणती आहे हे मला माहीतच नाही, म्हणून मी इथे TN लावते. समजा जर म्हटलं की मी इथे शेवटची टर्म डॉट 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 कुठेतरी कधीतरी 100 येईल, म्हणजे शेवटची टर्म ही कोणती झाली, शेवटची. परंतु ती कितवी आहे, ही पाचवी आहे, ही इथे आपल्याला लक्षात येतं. इथे मधल्या पुष्कळशा टर्म्स 6वी 7वी 8वी ते 99व्या टर्म पर्यंत इथे सर्व अब्सेंट आहे. मग ही 99व्या टर्म पर्यंत नाही, मधल्या कोणत्या तरी टर्म पर्यंत ह्या अब्सेंट आहे. मग ही कितवी टर्म आहे हे आपल्याला माहित नाही, म्हणून याला म्हणतात लास्ट टर्म, दॅट इज डिनोटेड बाय TN. NV टर्म म्हणजे nth टर्म, लास्ट टर्म nth आहे. मग इथे फर्स्ट टर्म T1 इज इक्वल टू इज ऑल्सो डिनोटेड बाय A. स्मॉल a नी डिनोट करतात. तर फर्स्ट टर्म कोणती आहे 2. मग सेकंड टर्म कोणती आहे 4. मग थर्ड टर्म कोणती आहे 6. फोर्थ टर्म कोणती आहे 8. फिफ्थ टर्म कोणती आहे 10. आणि लास्ट टर्म कोणती आहे, कोणती वाली आहे, 5वी आहे की 10वी आहे की 12वी आहे की 20वी आहे की 50वी आहे माहीत आहे मला, माहीतच नाही मला. मग म्हणून तिथे मी काय लिहिलं n, आणि लास्ट टर्म आहे 100. तर अशा पद्धतीने आपण ते लिहू शकतो. चला आता याच्यामध्ये फरक आहे, दोघांमध्ये फरक आहे. समोरची टर्म जर मला घ्यायची असेल, या दोघांमध्ये जो फरक आहे त्याला म्हणतात कॉमन डिफरन्स. दोघांमधला म्हणजे कॉन्झिक्युटिव्ह, 2 कॉन्झिक्युटिव्ह टर्म. मग आता कॉन्झिक्युटिव्ह टर्म हेच उदाहरण घेऊ आपण. दोन कॉन्झिक्युटिव्ह टर्म, हे दोघीजणी किंवा हे दोघंजण किंवा हे दोघंजण घेऊ. आता कोणतेही घेतले तर त्या दोघांमधला फरक हा D नी दर्शवतात. दॅट मीन्स D इज अ कॉमन डिफरन्स. हे इथे लिहून दिलेलं आहे, मी एक्झाम्पल दिला आणि त्याच्या खाली बरोबर लिहून दिलेलं आहे. D मीन्स कॉमन डिफरन्स, दोघांमधला डिफरन्स. आता डिफरन्स काढायचा असेल तर जी नंतरची टर्म, नेक्स्ट टर्म आहे 4 - 2 इज इक्वल टू 2. आता त्याच्यानंतर ह्या दोघी जणी घेतल्या तर याचा मधलाही कॉमन डिफरन्स किती आहे चेक करू आपण. 6 - 4 इज इक्वल टू 2. याच्यामध्ये कॉमन डिफरन्स किती आहे तर D इज इक्वल टू 8 - 6 इज इक्वल टू 2. याच्यामध्ये या दोघांमध्ये कॉमन डिफरन्स घेतला तर D इज इक्वल टू कॉमन डिफरन्स इज इक्वल टू 10, म्हणजे नंतरच्या टर्म मधून प्रिव्हियस टर्म मायनस करायची. 10 - 8 इज इक्वल टू 2. बघा कॉमन डिफरन्स कसा आहे, सर्वांमध्ये सेम आहे. म्हणजे मग समोरची टर्म जी घ्यायची असेल, T1 जी घेतली, A घेतली, तर T2 जर घ्यायची असेल तर T2 मध्ये A मध्ये काय मिळवलं आपण, D मिळवला. काय मिळवला, A मध्ये D मिळवला. मग T3 घ्यायचं असेल तर A अधिक D, A प्लस D मध्ये पुन्हा D मिळवला, म्हणजे काय झाला A प्लस 2D. मग मला सांगा, जर मी इथे T1 इज इक्वल टू A असेल, T2 बरोबर A प्लस D आहे, T3 बरोबर A प्लस 2D, तर T4 काय होईल आहे मग A प्लस 3D. मग T10 जर मला काढायचं असेल तर A प्लस काय होईल आहे 9D. अशा पद्धतीने हे फक्त समजून घ्यायचं आहे. मग आता याचा उपयोग आपण कसा करायचा एक्झाम्पल सोडवताना, तर त्याच्यासाठी आपण घेऊ प्रॅक्टिस सेट. हे कोणताही इकडचा पोर्शन जो मी मिटवते तो कोणताच पोर्शन लिहायचा नाही आहे. आता लिहायचं कसं, हेडिंग दिल्यानंतर पहिल्यांदा डेफिनेशन लिहायची, मग त्याखाली एक्झाम्पल लिहायचे, मग एक एक्झाम्पल घ्यायचं, याच्यामध्ये काय म्हणतात ते लिहून दिलेलं आहे. त्यानंतर इथे कॉमन डिफरन्स काढून दाखवलेला आहे. आणि आता घेऊ आपण, किती वेळ झाला ते बघू द्या मला, 9 मिनिटं झाले, अजून वेळ आहे थोडा. आता याच्यानंतर घेऊ आपण प्रॅक्टिस सेट 3.1 पेज नंबर 61 मधला फर्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर AP, इफ दे आर AP फाइंड द कॉमन डिफरन्स, असा प्रश्न आहे. आणि याच्यामध्ये आपण घेऊ आता इथे एक्झाम्पल घेऊ फिफ्थ, फर्स्ट नाही घेऊ, फिफ्थ. लेट्स डिसाइड 0, -4,
-8 -12 डॉट 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 आपल्याला डिसाईड करायचं आहे. आता इथे लिहिताना सोडवताना आन्सर लिहिताना हिअर फर्स्ट ऑफ ऑल डिफरन्स कॉमन डिफरन्स जर सारखा असेल तरच हा AP असतो. मग आता D काढायचा असेल तर याच्यामधून हा मायनस करायचा. दॅट मीन्स -4 - 0 इज इक्वल टू -4. पुन्हा आता या दोघांमध्ये -8 नेक्स्ट टर्ममधून मायनस -4 इज इक्वल टू -8 निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह 4 आणि आन्सर काय येईल -4. अगेन D इज इक्वल टू हे दोघं जण झाले. आता हे दोघं जण घेऊ. -12 मायनस -8 इज इक्वल टू निगेटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह -12 प्लस 8 इज इक्वल टू -4. एवढ्याच टर्म दिलेल्या आहे आणि म्हणून काय लिहायचं बघा, प्रत्येक लागून असलेल्या टर्ममध्ये कॉमन डिफरन्स कसा आला -4 आलेला आहे, म्हणजे सेम आलेला आहे. हिअर कॉमन डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is same and therefore given अक्षर इथे मी आता ह्या टॅबवर लिहिते आहे त्याच्यामुळे अक्षर थोडे खराब येतात आहे. EN given sequence is an AP. अशा पद्धतीने सोडवायचं. दुसरं एक उदाहरण घेऊन पाहू आपण. आता याच्यामधलं कोणतं उदाहरण घ्यायचं बरं? 7th, कारण बाकीची उदाहरणं मी वर्गामध्ये समजावून सांगितली की 4th वगैरे. 3 कॉमा. आता याच्यामध्ये त्यांनी प्रश्न फाइंड द कॉमन डिफरन्स अँड देअरफॉर D इज इक्वल टू -4 असं लिहायचं. 3 + √2 कॉमा 3 + 2 √2 3 + 2 √2 कॉमा 3 + 3 √2 डॉट डॉट डॉट. नाउ अगेन कॅल्क्युलेट हिअर D इज इक्वल टू. आता ही जी नेक्स्ट टर्म आहे तुम्हाला जर इथे कठीण जात असेल तर याला काय करायचं, असा ब्रॅकेट द्यायचा. ब्रॅकेट दिल्यामुळे थोडंसं एक्झाम्पल सोपी जातं. दिला ही नेक्स्ट टर्म होईल आहे. दॅट मीन्स 3 + √2 - 3 इज इक्वल टू. आता काढून टाका. 3 + √2 - 3 इज इक्वल टू 3 मधून 3 गेले 0 राहिले, म्हणजे इथे आन्सर किती येईल आहे √2. पुन्हा D. आता या दोघांमध्ये बघू आपण. 3 + 2 √2 - 3 + √2 इज इक्वल टू. आता बघा इथे ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, म्हणजे आतमधलं पूर्ण साईन बदलेल. इथे पॉझिटिव्ह आहे तर काय होईल आहे निगेटिव्ह, इथे पॉझिटिव्ह आहे तर काय होईल निगेटिव्ह. 3 प्लस या ब्रॅकेटमधलं बिलकुल बदलणार आहे. 3 + 2 √2 - 3 - √2. आता ज्या सारख्या आहे 3 - 3 जवळ आणा, प्लस 2 √2 मायनस इथे काहीच नाही दिलेलं आहे, याचा अर्थ इथे काय आहे 1. 3 - 3 0. 2 √2 मायनस 1 √2 म्हणजे फक्त काय येईल आहे 1 √2 आणि म्हणजेच काय येतं √2. पुन्हा तिसरं D इज इक्वल टू. आता बघा याच्यामध्ये या दोघांमध्ये फरक काढू आपण, डिफरन्स काढू. 3 + 3 √2 -
3 plus 2 root 2 is equal to 3 plus 3 root 2 minus 3 minus 2 root 2. आता प्रत्येक वेळी एकूण एक स्टेप करायची गरज नाही. 3 minus 3 0, 3 root 2 minus 2 root 2 plus 1 root 2 म्हणजेच आन्सर काय येईल आहे रूट 2. आता बघा याच्या खाली आन्सर मी समोरच्या याच्यामध्ये घेते. and therefore difference between any two consecutive term is same and therefore given sequence is an AP. तर अशा पद्धतीने इथे खाली तुम्हाला लिहिता येईल. आता समजा हा D ची व्हॅल्यू जर सारखी आली नाही तर मग काय कराल, तिथे तुम्हाला काय लिहावं लागेल, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज नॉट सेम असं लिहावं लागेल तुम्हाला. अँड देअरफॉर गिवन सिक्वेन्स इज नॉट AP. ज्या याच्यामध्ये तो डिफरन्स D ची व्हॅल्यू सर्व ठिकाणी सारखी येईल तिथे AP राहील, जिथे सारखी येणार नाही तिथे AP राहणार नाही. अशा पद्धतीने हे तुम्हाला सोडवायचं आहे. त्याच्यानंतरचे एक्झाम्पल, आता त्यातले सर्व एक्झाम्पल तुम्हाला सोडवता येईल. म्हणजे तुम्हाला एवढा पोर्शन लिहायचा आहे, त्याच्याखाली हा लिहायचा, त्याखाली हे एक्झाम्पल सोडवायचं, त्याच्याखाली 7 आणि राहिलेले मग सर्व एक्झाम्पल त्याच्याखाली सोडवायचे. आता समोरचा पोर्शन घेऊ आपण. हे सोडवायचं आहे त्याच्यामुळे मुद्दामच मी हे लिहून नाही दिलं. त्याच्या खाली घेऊ आपण सेकंड नंबर 2, पेज नंबर 61. What is given? Write an AP whose first term is A and common difference is D in each of the following. आता याच्यामधलं मी कोणतंही एक उदाहरण घेते. आता यातलं कोणतं घेऊ बरं, मी पहिल्यांदा फर्स्टच घेते. फर्स्ट A is equal to 10 and D is equal to 5 and therefore T1, आता एक 4 टर्म काढल्या तरी होऊन जाते. T1 means first term is equal to 10. T2 is equal to, याच्यामध्ये जो आलेला आहे फर्स्ट टर्म मध्ये कॉमन डिफरन्स ऍड करत जायचा, दॅट मीन्स 15. त्यानंतर T3 is equal to 15 plus 5 is equal to 20. त्यानंतर T4 is equal to 20 plus 5 is equal to 25 and therefore काय लिहायचं तुम्हाला AP. therefore फर्स्ट टर्म 10, त्यानंतर 15, त्यानंतर 20, त्यानंतर 25 डॉट 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 is the given AP. given AP. त्याच्यानंतर त्याच्यातच दुसरं उदाहरण बघू आपण. त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण जे आहे कोणतं बरं घ्यायचं, इथे हे घेऊ आपण, थर्ड घेऊ. थर्ड मध्ये A is equal to -7 and D is equal to 1/2 and therefore T1 is equal to A is equal to -7 and T2 is equal to, आता A -7 प्लस D ची व्हॅल्यू ऍड करायची असते 1/2. आता हे जर सोडवायचं असेल तर इथे बघा याचा डिनॉमिनेटर 1 असतो, त्याच्यामुळे इथे डिनॉमिनेटर इज नॉट सेम and therefore we cannot directly add here number and therefore -7/1 plus 1/2. आता याला कसं करायचं, इकडून याला मल्टिप्लाय करायचं म्हणजे -14 प्लस मध्ये प्लस आहे 1 into 1 1
अपॉन 2 into 1 that means 2 is equal to negative 14 plus 1 that means negative 13 upon 2. त्यानंतर t3 is equal to पुन्हा ही वाली टर्म घ्यायची negative 13 upon 2 प्लस 1 upon 2. आता बघा डिनॉमिनेटर्स कसं आहे सेम आहे म्हणजे negative 13 प्लस 1 अपॉन 2 डायरेक्ट लिहिता येतं आपल्याला दॅट मीन्स negative 12 अपॉन 2 इज इक्वल टू negative 6. t4 इज इक्वल टू negative 6 प्लस 1 अपॉन 2 म्हणजे समोरच्या टर्म ज्या आहेत त्या ॲड करून आपल्याला काढायच्या असतात. अँड देअरफोर आता पुन्हा डिनॉमिनेटर सेम नाही आहे म्हणून negative 6 अपॉन 1 प्लस 1 अपॉन 2 दॅट मीन्स negative 12 याने याला मल्टिप्लाय केलं प्लस 1 अपॉन 2 1 into 2 अँड negative 11 अपॉन 2 अँड देअरफोर आता याच्यामध्ये लिहायचं आता तुमच्या पुस्तकामध्ये माहिती आहे त्यांनी पॉईंटमध्ये हे आन्सर काढलेलं आहे काही गरज नाही पॉईंटमध्ये काढायची अँड देअरफोर negative 7 कॉमा negative 13 अपॉन 2 कॉमा negative 6 कॉमा negative 11 अपॉन 2 डॉट 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 इज द गिवन AP. अशा पद्धतीने तुम्हाला राहिलेले मग सर्व एक्झाम्पल्स त्यातले सोडवायचे आहेत. इथे मी स्टॉप करते आणि पुन्हा दुसरं सुरू करते.